काय तुम्हाला माहित आहे की कोलकातामधील हावडा ब्रिज रात्री 12 वाजता का बंद केला जातो आणि हा पूल कुठलाही आधार न घेता कसा उभा आहे? चला तर या व्हिडिओमध्ये हावडा ब्रिज विषयी सविस्तर माहिती घेऊ। पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आपल्या संस्कृतीमुळे देशभर प्रसिद्ध आहे। एका काळी हे शहर इंग्रजांचं आवडतं शहर होतं आणि याच इंग्रजांनी 1871 मध्ये कोलकातामधील हुगली नदीवर एक पूल बांधायचं ठरवलं। त्यानंतर जवळपास 22 लाख रुपये खर्च करून त्यांनी हावडा ब्रिज बांधला। लोकसंख्या वाढत गेली तशी पुलावर ये-जा करणाऱ्यांची संख्या देखील वाढली, कारण याच पुलाच्या शेजारी आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकांपैकी एक हावडा स्टेशन आहे। लाखो प्रवासी दररोज ट्रेन मधून उतरून या पुलावरून शहरात प्रवेश करतात। पण यामध्ये एक अडचण निर्माण झाली। या नदीत मोठी जहाजं आणि मालवाहू बोटी सतत ये-जा करायच्या आणि जुन्या पुलामुळे त्यांना अडथळा व्हायचा। म्हणून इंग्रजांनी 1926 मध्ये निर्णय घेतला की येथे एक असा नवीन पूल तयार करायचा की ज्याला नदीमध्ये एकही पिल्लर लागणार नाही। आणि येथूनच सुरू झाला हावडा ब्रिजचा इतिहास। 1943 साली हा पूल पूर्ण झाला आणि त्याचं अधिकृत नाव ठेवलं गेलं रवींद्र सेतू। मात्र लोक त्याला आजही हावडा ब्रिज म्हणूनच ओळखतात। एकही नटबोल्ट न वापरता तो पूर्णपणे स्टील आणि खिळ्यांनी जोडलेला आहे। तब्बल 26,000 टन स्टील वापरून हा पूल उभा केला आहे। यापैकी 23,000 टन स्टील टाटा कंपनीने पुरवलं होतं। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतामध्ये स्टीलची कमतरता होती, तरीही हा पूल उभा करण्यात आला। या पुलाची रचना कॅटिलिव्हर डिझाईनवर आधारित आहे, म्हणजे दोन्ही बाजूंनी स्टीलचे प्रचंड हात पुढे केले आणि मधोमध ते एकमेकांना जुळले। त्यामुळे नदीत कुठलाही आधार न घेता हा पूल आजही मजबूतीने उभा आहे। या पुलाची लांबी जवळपास 705 मीटर आणि रुंदी 71 फूट आहे। दररोज या पुलावरून जवळपास 1.5 लाख गाड्या आणि 4 ते 5 लाख लोक यावरून प्रवास करतात। इतकं प्रचंड ट्रॅफिक जगातील फारच कमी पुलांवर असतं। मात्र इतक्या गर्दीमुळे आणि पुलाच्या वयाने तो झिजू लागला आहे। त्यामुळे दररोज रात्री 12 वाजता हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जातो। हावडा ब्रिज फक्त एक पूल नाही तर कोलकात्याची ओळख आहे। कित्येक चित्रपट, गाणी आणि साहित्य कृतींमध्ये हावडा ब्रिज दाखवला गेला आहे। रात्रीच्या वेळेस उजाळलेला हा पूल पाहण्यासाठी हजारो पर्यटक खास करून कोलकात्याला येत असतात। आजही जेव्हा कोणी कोलकात्यात पहिल्यांदा पोहोचतं तेव्हा त्याचं वेलकम सर्वात आधी याच पुलाने केलं जातं। म्हणूनच हावडा ब्रिज फक्त लोखंडाचा ढाचा न समजता जिवंत इतिहासाचा साक्षीदार मानता येईल।